हाय हाय श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना मस्त अशी टेस्टी काजू करी बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथं ना वाटण घेतलेलं आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी. तर एक मोठा मीडियम साईजचा कांदा, टोमॅटो अर्धा कट केलेला, आल्याचा इंचचा तुकडा, 5-7 लसणाच्या पाकळ्या आणि काजू, हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जास्त नाही, असं नॉर्मल भाजायचं हलकंसं, किंवा तुम्ही याला असं कच्चंही वाटू शकता. आपलं ग्रेव्हीसाठी कच्चा कांदा किंवा कच्चा टोमॅटो, ते थोडीशी कोथिंबीर. तर हे सगळं तुम्ही कच्चं पण काढू शकता, पण मी भाजूनच घेते. नॉर्मल हलकंसं भाजून घ्यायचं. हे बघा, इथं असं व्यवस्थित मस्त भाजून घ्यायचं. खूप छान टेस्ट लागतं भाजल्याने. तसं तर त्याची चॉईस आहे, तुम्ही कच्चं वाटू शकता किंवा भाजून घेऊ शकता. मी हलकंसं भाजून घेतलं. त्यानंतर ग्रेव्ही करून घ्यायची त्याची मस्त बारीक मिक्सरला. आणि इथं मी थोडेसे काजू घेतलेले, एक छोटी वाटी काजू, आणि ते पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे आपल्याला. मस्त असे थोडंसं चवीनुसार मीठ टाकते, जेणेकरून खाताना काजू एकदम मस्त चवदार लागतो. खूप छान टेस्ट लागते. हॉटेलपेक्षा एकदम भारी मस्त करू शकते माणूस आपल्या घरच्या घरी काजू करीची भाजी. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इथं मी फोडणीसाठी तेल टाकले, 2-2.5-3 पळ्या तेल टाकले. आणि तेलामध्ये काजू करी मसाला, लाल तिखट आणि आपला कांदा लसूण मसाला वापरलेला आहे मी. आणि जी आपण ग्रेव्ही काढली होती का, ती ग्रेव्ही आणि 2 मिनटं अशी परतायची मस्त. भाजून घेतलं ना तर जास्त परतायची गरज पडत नाही. आणि कच्चं जर वाटण असलं ना तर खूप वेळ परतावं लागतं ग्रेव्हीला, जोपर्यंत त्याचा कांद्याचा वास वगैरे जात नाही तोपर्यंत. एकदम मस्त हे बघा, 2 मिनटं परतायची, जेणेकरून तेल सुटेल मस्त. असं कडेला तेल सुटतंय. हे बघा, तेल सुटायला लागले खाली. आणि आपण जे काजू शिजवून घेतले होते ना, ते याच्यामध्ये टाकायचे. परत 2 मिनटं असंच राहू द्यायचं. मस्त असं तेल सुटतं भाजीला. भाजीच्या अकॉर्डिंग टेस्टनुसार मीठ टाकायचं. आणि मी इथं गरम पाणी वापरलेलं. केव्हा ग्रेव्हीच्या भाजीला ना गरम पाणी वापरायचं. गरम पाण्याने खूप छान टेस्ट लागते आणि तरी पण छान येते भाजीला. हे बघा, मस्त अशी काजू करीची भाजी आणि रोटी किंवा चपातीसोबत किंवा तंदूरसोबत खूप छान लागते. 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या मोठ्या गॅसवर, आणि नंतर स्लो गॅसवर होऊ द्यायचं. याची कन्सिस्टन्स तुम्ही तुमच्या याच्यानुसार ठेवू शकता, आवडीनुसार. तुम्हाला कसं पाहिजे, घट्ट किंवा पातळ. हे बघा, इथं मस्त अशी कोथिंबीर टाकायची वरून, आणि तरी यायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, स्लो गॅसवर होऊ द्यायचं. मग नंतर बघा अशी मस्त. अजून तुम्हाला घट्ट हवी असली तर थोडं अजून 5 मिनटं स्लो गॅसवर शिजू द्यायची. आणि मस्त अशी आपली काजू करी तयार आहे. मस्त अशी टेस्ट, वास तर बघा किती छान येऊ लागले. कसुरी मेथी असेल तर कसुरी मेथी टाकायची वरून मस्त. ग्रेव्हीच्या भाजीला शक्यतो खूप छान लागते कसुरी मेथी, पण माझी संपली त्याच्यामुळं मी काही टाकली नाही. तुमच्याकडे असेल तर आवर्जून टाका, खूप छान लागते. हे बघा, तयार आहे काजू करी. माझ्या रेसिपी आवडत असतील तर परत एकदा सांगते, लाईक करा, शेअर करा, सोबत सबस्क्राईब करा. हे बघा, काजू करी आपली तयार आहे मस्त अशी, खूप छान.